कधी कधी अशा ठिकाणी काम करावं लागतं जिथून हिंडताना तर 2 पायरच हिंडावं लागतं, पण असं मनात वाटत जर पडलं निघून डायरेक्ट 4 खांद्यावर जावं लागल. पण काय आता पोटाला आग लागली ती काय इजित ती काय सगळ्यात घाणत जिंदगी पोरांची. तर जय श्रीराम भावांनो, मी विके ब्लॉगर, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ डाबान पिशी उचलली निघलो होतो साईटवर. आता तो विषय माहिती तुम्हाला झालो नाही भरती म्हणून जावाच लागणार आहे भाई या साईटवरती. चिंच्या आईच्या गावात खोरती न्याय घाले मुंगळे खाल्ले म्हणूनच माहेर दिवस आलेत. कधी कधी पावसाचं वातावरण पाहून असं मनात विचार येतोय टोळी उचलावं सगळी मऊ मध्ये कोमावून मस्त हिमालयात जाऊन चिल मारावं. तिकडे लय वाईटाकले दररोज कामावर जाऊन जाऊन जिंदगीला. कामावर गेल्या गेल्या आमची मिस्त्री लय होते ताकद. मिस्त्रींना म्हणलं जरा टपक्यान ताकद लावा, आपल्याला वर जाऊन लय मोठी ताकद लावायची. ताकद तर आमच्या मिस्त्रींनी लावली होती. वरती आल्यावर झाक मला झाली कारण की ऊनच असं घाण लागत होतं भाई. विषय नाही दुपारपर्यंत ऊन लागत नाही, संध्याकाळी अचानक पाऊस येतोय, सगळा विषय पंपात होऊन जातोय. मस्त प्लेटा बिटा वरती घेतल्या स्लॅब ठोकायचा होता नाही का. आम्ही 3 जण गेलतो त्याच्यामुळे पप्पा मला म्हणले जाई तू आज वर आणि मग स्लॅब ठोकून घे. म्हणलं अर मग तर सोन्यान पिवळं झालंय गाड्या, काय विषय नाही म्हणलं, फुल मजात होतो नाही का. म्हणलं चला प्लेटा मारू, वर काय ताराच नसतो. पण नंतर हे पाहिलं मग डायरेक्ट फाटून हातात आली. यार म्हणलं आता इथं जर प्लेटा मारायच्या म्हणलं तर मग आधीच फाटलेली त्याच्यात याच्यावर उभं राहायचं म्हणलं लय फाटान. पण भाई आपण भेटच नाही, सगळ्यांना माहिती जे माय पहिल्यापासून ब्लॉग बघायचं ना त्यांना माहिती आपण जे आहे ते रिअल दाखवतो. मरणाला तर आपण कधी भेलोच नाही गाड्या, विषयच नसतो. गाड्या पिनायच्या कोणची गोष्ट असून दे भ्यायचंच नाही. आता इथून खाली पडलं भाई 20-30 फूट हाईट असं खाली सगळे सिमेंट काँक्रीट आहे. इथून पडलं ना भाई डायरेक्ट देवाराच होईन सगळा. पण तरी भेट नव्हतं भाई, दनादन त्याच्यावर हिंडत होतो. मग पाया पुरत नव्हती त्या 6च्या बॉटमवर नाही का. आता तिथं बाल्कनी ठोकीत होतो मस्त, तरी सगळं ठोकून घेतलं ना. आमचे मिस्त्री म्हणले मुजारपणा हाणू नको, वाजूक व्हायचंय जायचंय. म्हणलं मला कोणी दिली तर बरं होईल. नंतर हो कार्यकर्ता आला आणि कालच्या धरून माय पाहिले ब्लॉगरने दुपारीच येतोय शाळेतून आला का डायरेक्ट माझ्याकडे येतोय नुसता म्हणतोय विषय पंपदे विषय पंपदे. आता ते काय म्हणतोय ना ते ऐका तुम्ही. विषय पंपात या नाद नाही करायचा.